यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे वसतिगृह अधीक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेला आहे। संत ज्ञानेश्वर शासकीय वसतिगृहामधला हा धक्कादायक प्रकार आहे। नराधम विनायक देशमुख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शासकीय वसतिगृह देखील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नसल्याचं धक्कादायक चित्र आता समोर आलंय। चिखली तालुक्यामधील पेठ येथील शासकीय वसतिगृहात एका 13 वर्षीय विद्यार्थ्यावरती शारीरिक अत्याचार करण्यात आलेला आहे। वसतिगृह अधीक्षकानेच हे घृणास्पद कृत्य केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी अमडापूर पोलिसांनी आरोपीला गजाआड केला असून त्याच्यावरती भारतीय न्याय संहिता कलम 68, 118(1) आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक केलेली आहे। विनायक देशमुख असं आरोपी अधीक्षकाचं नाव असून तो पेठ येथील रहिवासी आहे। आरोपीने सतत 2 महिने हा अत्याचार केल्याची तक्रार पीडित मुलाच्या आईने पोलिसांमध्ये दिलेली आहे।